सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला तुमच्या मेहनतीचा आणि प्रतिभेचा पूर्ण लाभ मिळेल. तुमची अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. जास्त कामांमुळे तुम्ही घरी जास्त वेळ घालवू शकणार नाही. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. जलद परिणाम मिळवण्यासाठी घाईघाईनं चुकीच्या कामात तुम्ही गुंतू नका. मुलांच्या बाजूने काही प्रमाणामध्ये तुम्हाला ताणतणाव असेल. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीतही तुमच्या काही चिंता असतील तर त्या मिटतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने राहणार आहे. कामामध्ये तुमचा वेळ हा हुशारीनं वापरणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. जर जमिनीशी संबंधित कुठलंही काम तुमचं रखडलेलं असेल तर ते पूर्ण होण्याची आज दाट शक्यता आहे. वरिष्ठ सदस्यांचं मार्गदर्शन आणि सल्ल्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. चुकीच्या कामांवरती जास्त पैसे तुमचे खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार टाळा. भावंडांशी तुमचे संबंध आज बिघडू शकतात. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी बदलत्या वातावरणामुळे काही नवीन धोरणं तयार होतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. विमा किंवा गुंतवणुकीचं काम देखील तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. एखाद्या विशिष्ट विषयावरती मित्राशी बोलणं तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. बहुतांश वेळ हा बाहेरच्या उपक्रमांमध्ये तुमचा जाईल. चुकीच्या कृतीमध्ये वेळ घालवणं तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. केवळ योजना बनवण्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवणं नव्हे तर त्या सुरू करणं देखील आवश्यक आहे. वैवाहिक संबंध तुमचे दृढ होतील. मानसिक ताणतणावामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की मालमत्ता खरेदी किंवा विक्रीच्या बाबतीमध्ये आज तुम्हाला यश मिळेल. व्यावहारिक मनामुळे तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यास मदत होईल. एखादा जवळचा मित्र आज तुमच्या घरी येऊ शकतो. तुमचा खर्च हा अपेक्षेपेक्षा जास्त होईल. आज आर्थिक बजेट तयार करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही एक भावनिक व्यक्ती असल्यामुळे थोडीशी नकारात्मकता देखील तुम्हाला निराश करू शकते. यावेळी कुठलंही नवीन काम तुम्ही सुरू करू नका. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की दैनंदिन दिनचर्या किंवा कामांमध्ये सुधारणा तुमच्या होईल आणि संघटित होऊन तुम्ही तुमच्या कामांवरती पूर्ण आत्मविश्वासानं लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. कोणत्याही स्पर्धेची तुम्ही आज भीती बाळगू नका. यामुळे तुमच्यावरती नकारात्मक विचारांचा ठपका येऊ शकतो. आपल्या वर्तनामध्ये सकारात्मकता ठेवा. तुमच्या व्यवसायातील तुमची पद्धतशीर कार्यप्रणाली चांगले परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये मिळवून देऊ शकेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं काम हे व्यावहारिक पद्धतीनं तुम्ही करा. तुमच्या भावनांना मर्यादा घाला. तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या काही महत्त्वाच्या लोकांशी तुम्ही मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला हवेत. अभ्यासाशी संबंधित योग्य परिणाम न मिळाल्यामुळे मुलांना थोडासा ताणतणाव हा जाणवू शकतो. इतरांच्या शब्दांकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा. तुमचं आज मनोबल वाढेल आणि तुमच्या व्यावसायिक क्रियाकलापांबद्दल कोणाला काहीही सांगू नका हे लक्षात ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने राहील. आज तूळ राशीचे लोक संकुलित आणि संघटित असतील. तुमच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीतून नफ्याचे नवीन मार्ग तुम्हाला सहजपणे मिळू शकतील.
जवळच्या नातेवाईकांना सोबत घेऊन तुम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्याची संधी आहे. अहंकार आणि अति आत्मविश्वास देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकेल. योजना तयार करण्यासोबतच त्या सुरू करणं देखील अत्यावश्यक आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज अनुभवी आणि सकारात्मक लोकांच्या उपस्थितीमध्ये थोडासा वेळ तुम्ही घालवा. त्यांचा अनुभव तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची क्षमता देखील येईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्ही आज रागावरती नियंत्रण ठेवा आणि जवळच्या नातलग किंवा मित्राशी छोट्या गोष्टीवरनं तुमचा वाद होऊ शकतो तो टाळण्याचा प्रयत्न करा. इतरांना सल्ला देण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वभावात बदल करणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये जे काही बदल तुम्ही करत आहात ते योग्य परिणाम तुम्हाला देतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची मेहनत रंग आणेल. योग्य प्रयत्नांमुळे आर्थिक परिस्थिती तुमची सुधारेल. गुंतवणुकीची योजना देखील तुम्ही सहजपणे तयार कराल. मुलांसाठी परदेशामध्ये जाण्याची प्रक्रिया देखील तुमची सुरू असेल. तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा आईचा आज पाठिंबा मिळेल. स्वार्थी आणि स्वावलंबी असणं देखील तुमच्या जवळच्या लोकांना निराश करू शकेल. आज अचानक तुमच्या कामामध्ये समस्या उद्भवू शकतील. मात्र ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमची व्यावसायिक कामं तुम्ही स्वतःच पूर्ण कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची सर्व कामं ही नियोजित पद्धतीनं तुम्ही करा आणि तुमच्या कामासाठी तुम्ही समर्पित राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. काही तणाव वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकतो. तणावाऐवजी समजून घेऊन तुम्ही कुठल्याही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या कुटुंबाचं नुकसान होईल. या काळामध्ये व्यवसायात काही अडचणी येतील. व्यावसायिक ताणतणावाचा कुटुंबावर देखील परिणाम होऊ शकतो. थकव्यामुळे तुमच्या पायांना सूज आणि वेदना होऊ शकतात. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रह तुमच्या बाजूने आहेत. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे योग्य परिणाम पाहायला मिळतील. भावांशी असलेले तुमचे संबंध मधुर होतील आणि भूतकाळातील नकारात्मक गैरसमज देखील दूर होतील. घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका. तुमच्या शब्दांचा कोणीतरी गैरफायदा घेऊ शकतो. मालमत्ता किंवा आरोग्याशी संबंधित व्यवसायामध्ये चांगला सौदा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये कुठल्याही गोष्टीवरनं वाद होऊ शकतो. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही नोकरी आणि व्यवसायातील अनेक समस्यांपासून मुक्त व्हाल. कौटुंबिक जीवनामध्ये मात्र काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतील. एखाद्या सदस्याच्या वैवाहिक जीवनामध्ये मतभेदांमुळे चिंता वाढेल. रागाऐवजी संयमानं तुम्ही परिस्थिती हाताळा. व्यवसायातील परिस्थिती कालांतरानं सुधारू शकेल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज गोडवा येऊ शकतो. योग आणि ध्यान तुम्ही करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.